नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे नीलम्स रेसिपी मराठीमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मटार पॅटीसची रेसिपी, जी थंडीतून खास करून बनवली जाते। एकदम फ्रेश मटार मार्केटमध्ये येतात, छान बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असतात। त्याचं सारण पण खूप छान टेस्टी लागतं मटारचं। आता फ्रेश मटार मिळतील, तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करा। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। पॅन तापत ठेवलाय, मग 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे। तेल चांगलं तापलं की 1 टीस्पून जिरं घालायचं। तेल खूप घालायचं नाही, 2 टेबलस्पून पुरे होतं। जिरं चांगलं फुललं की मग ह्यामध्ये 1 चमचा 1 टेबलस्पून इतकं आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे। ह्यानेच खूप टेस्ट चांगली येईल। आता हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं कच्चा वास जाईपर्यंत। चांगलं परतल्यानंतर इथे 1.5 कप मी मटार घेतलाय। मटार मी शिजवून घेतलाय, फ्रेश मटार आहे। तुम्ही फ्रोझन पण वापरू शकता, मग त्याला बॉईल करायची गरज नाहीये। आता हा मटार चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आलं लसूण पेस्टमध्ये 1-2-4 मिनिटं। परतून घेतल्यानंतर मॅश करायचं आहे। खूप बारीक असं मॅश नाही करायचं, कचोरीसाठी वगैरे वापरतात तसं नाही करायचं, अर्धवट मॅश करायचं। मॅश झाल्यानंतर 1 टीस्पून इतका चाट मसाला घालायचा आहे, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। यामध्ये 2 टेबलस्पून इतकं भाजलेलं बेसन घालायचं। बेसन घातल्याने काय होईल, ओलसरपणा जो असतो तो निघून जाईल आणि बाइंडिंग चांगलं येईल। पॅटीस जे आहे ते फाटणार नाहीत। आता हे तयार झालेलं आहे, यावरती कोथिंबीर घालायची आणि थंड व्हायला द्यायचं आहे। कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करायचं आणि थंड व्हायला द्यायचं। गॅस बंद करायचा। आता इथे मी 4 बटाटे घेतलेत, असे काय पूर्ण असे मोठे नाही आहेत, मीडियम साईज आहेत। ते किसून घ्यायचे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची चवीसाठी। मग इथे मी 3 ब्रेड जे ते मिक्सरला ब्रेड क्रम्स करून घेतलेले ते घालायचे, ब्रेड क्रम्स, आणि हे चांगलं मळून घ्यायचं व्यवस्थित। तुम्हाला जर ब्रेड क्रम्स नाही घालायचं असतील, कॉर्नफ्लॉवर असेल तुमच्याकडे, तर 2 ते 3 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि हे चांगलं बटाट्याचं मिश्रण मळून घ्यायचं आहे। आता हे चांगलं मळून घेतलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता। आता हाताला तेल लावायचं आणि एक गोळा घ्यायचा लिंबा एवढा बटाट्याचा, जे आपण मळून घेतलेलं आहे बटाट्याचं मिश्रण, ते वरची पारी चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं। हातावर एक गोळा घ्यायचा लिंबा एवढा आणि त्याची वाटी तयार करायची व्यवस्थित। मधून जाड ठेवायची आणि साईडने पातळ करायची, अशी वाटी तयार करून घ्यायची आणि यामध्ये सारण भरायचं। एकदम खूप दाबून नाही भरायचं, नाही तर ते फाटेल, बटाट्याचं जी पारी आहे ती फाटेल। व्यवस्थित सारण भरायचं, बघू शकता तुम्ही। खूप जास्त नाही भरायचं, खूप कमी पण नाही भरायचं। जास्त भरलात तर पॅटीस फाटतील, कमी भरलात तर मग तुम्हाला खाल्ल्यासारखं सुद्धा वाटणार नाही। आता हे व्यवस्थित चारी बाजूनी पॅक करून घ्यायचं, जवळ करून व्यवस्थित पॅक करायचं आणि एक चपटा आकार द्यायचा पॅटीससारखा। व्यवस्थित बंद करायचं, जेणेकरून सारण बाहेर येणार नाही। सारण जसं बाहेर येणार नाही, छान बेसन घातल्यामुळे कोरडं झालेलं आहे। अशाप्रमाणे सगळे पॅटीस करून घ्यायचे आहेत। हे सगळे पॅटीस मी करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण काय करायचं, कॉर्नफ्लॉवरची एक स्लरी बनवायची आपल्याला। त्यामध्ये 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि पाणी घालायचं। कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैद्याचं पण तुम्ही असा घोळ बनवू शकता। त्यामध्ये पॅटीस घालायचं आपण आणि मग नंतर ब्रेड क्रम्समध्ये असं छान घोळवून घ्यायचं। पॅटीसला चांगलं ब्रेड क्रम्सनी कोटिंग करून घ्यायचं आहे, चांगलं कोट करायचं, म्हणजे ते फाटणार नाहीत आणि छान बाहेरून कुरकुरीत होतील। अशाप्रमाणे सगळे करून घ्यायचे आहेत पॅटीस। व्यवस्थित कोट झाले ना की पॅटीस फाटत नाही, छान फ्राय होतात। आता आपण याला शॅलो फ्राय करणार आहोत, डीप फ्राय नाही करायचे। पॅनमध्ये तेल घालायचं आहे आणि जेवढे मावतील पॅनमध्ये तेवढेच पॅटीस घालायचे, जास्त घालायचे नाही, नाहीतर मग परतायला फाटू शकतात किंवा दुसरा तुटू शकतो। आता इथे माझ्या पॅनमध्ये 4च मावतात म्हणून 4 घातले। छान एक बाजूने फ्राय करून घ्यायचे, शॅलो फ्राय, मग परतून घ्यायचे आहेत, पलटी करायचे। दुसऱ्या बाजूने पण तसेच शॅलो फ्राय करून घ्यायचे। दोन्ही बाजूनी गोल्डन कलरचे होईपर्यंत फ्राय करायचे आणि गॅस मीडियम ठेवायचा, स्लो ठेवायचा नाही तर जास्त तेल पितील आणि फास्ट ठेवलं तर पटपट जळतील, म्हणून मीडियम गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचे। शॅलो फ्राय तयार झालेत मस्त आपले मटार पॅटीस। नक्की करून बघा संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला नाश्त्याला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।